महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, बातमी जनसामान्याची। स्थलांतर आणि गृहप्रवेश मातोश्री हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम हिंगोली जिल्ह्यातील नामांकित डॉक्टर अजय एक लोकडे वडगावकर यांच्या मातोश्री हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम स्थलांतर आणि गृहप्रवेश आज मोठ्या थाटामाटात संपन्न झाला। बदंत पय्याबोधी थेरो यांच्या मंगलमय आशीर्वादाने आणि वसमत विधानसभेचे आमदार राजूभैया नवघरे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले। डॉक्टर अजय लोकडे यांच्या या 5 वर्षाच्या अथक प्रयत्नातून मातोश्री हॉस्पिटल उभारण्यात आले। हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधा वसमत येथे स्त्रियांसाठी 20 बेडचे अत्याधुनिक सुसज्ज असलेले एकमेव हॉस्पिटल, नॉर्मल प्रसूती प्राधान्य प्रसूती आणि स्त्रीरोग चिकित्सा, सिझेरियन व्यवस्था, अतिगंभीर गरोदर माता युनिट, सर्जिकल, ICU, गर्भपिशवीचे निदान आणि ऑपरेशन, सुसज्ज अंतरुग्ण विभाग, विवाहपूर्व आणि नंतर तपासणी तसेच मार्गदर्शन, मासिक पाळीच्या तक्रारीवर मार्गदर्शन आणि उपचार, प्रसूतीपूर्व आणि नंतर तपासणी व उपचार मार्गदर्शन, वेदनाविरहित प्रसूती आणि बंधत्व निवारण केंद्र, अत्याधुनिक प्रसूतीगृह, सुसज्ज शस्त्रक्रियागार, शासनमान्य गर्भपात आणि कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केंद्र, लॅप्रोस्कोपी सर्जरी, दुर्बीणद्वारे गर्भाशय काढणे, गर्भपिशवीचे कर्करोग निदान उपचार केंद्र, स्पेशल AC रूम आणि नॉन AC रूम, तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे 24 तास पॅथॉलॉजी लॅबची सुविधा। या सर्व सुविधा मातोश्री हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम येथे मिळणार आहे। आता वसमत शहरातील पेशंटला परभणी, नांदेड अशा मोठ्या शहरात जाण्याची आवश्यकता पडणार नाही। सर्व सुविधा एकाच छताखाली म्हणजेच मातोश्री हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम येथे उपलब्ध। या उद्घाटन प्रसंगी सभापती तानाजी बेंडे, नगरसेवक राजकुमार एंगडे, डॉक्टर क्यातमवार, नगरसेवक सचिन दगडू, नगरसेवक गौतम वावळे, नगरसेवक आविष्कार मनोहरे यांच्यासह सर्व हिंगोली जिल्ह्यातील डॉक्टर, राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी या ठिकाणावर सर्वप्रथम डॉक्टर अजय लोकडे साहेब वडगावकर यांचं खूप मनापासून अभिनंदन करतो। डॉक्टर अजय लोकडे वडगावकर साहेब हे MBBS आणि DGO म्हणजे सर्वोच्च पदवी प्राप्त करून घेतलेले आहेत आणि ताई सुद्धा आमच्या प्रोफेसर आहेत लोकडे ताई। या ठिकाणावर मातोश्री हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम तसेच स्थलांतर व गृहप्रवेश म्हणजे असं दुहेरी कार्यक्रमाचं इथं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या अनुषंगानं या ठिकाणावर या वसमत तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय राजूभैया नवघरे यांनी सुद्धा इथं भेट दिली आणि या हॉस्पिटलचं उद्घाटन केलेलं आहे। आंबेडकरी चळवळीतील नवनिर्वाचित नगरसेवक राजकुमारजी एंगडे, या ठिकाणावरचे गटनेते, या सहकारी साखर कारखान्याचे म्हणजे मला वाटते चेअरमन आणि बरीचशी मंडळी, मान्यवर नगरसेवक वाहुळेजी असतील, नगरसेवक बरीचशी मंडळी इथं भेट दिली। आमचे विजयजी सरपाते नांदेडचे युवा धाडशी एक नेते आहेत आणि डॉक्टर साहेबांचे मेहुणे आहेत, ते इथं विशेष उपस्थित राहिलेले आहेत। डॉक्टर साहेबांचा मुळात स्वभाव जो आहे हा सेवाभावी स्वभाव आहे, त्यांच्यात अतिशय नम्रता आहे आणि लोकांची सेवा आपल्या हातून कशी घडावी याच्यासाठीच म्हणजे डॉक्टर साहेबांनी हे हॉस्पिटल उभं केलेलं आहे। सर्व जाती धर्माच्या लोकांना इथं मुबलक सुख सुविधा इथं उपलब्ध होतील, सगळ्या गोष्टी इथं त्यांनी अवेलेबल केलेल्या आहेत। जेवढे आपल्या तालुक्यामधील जेवढेही रोगी असतील समजा किंवा आपल्या जवळपासचे कोणी नातेवाईक रोगी झालेले असतील किंवा भविष्यात कधी होतील तर आपण त्यांना सांगितलं पाहिजे की आपल्या हक्काचं हॉस्पिटल मातोश्री आता उभं राहिलेलं आहे आणि मुळातच डॉक्टर साहेबांचा हा स्वभाव सेवाभावी असल्या कारणाने रोग्यांची एकदम परिवारातल्या माणसासारखी सेवा झाल्याशिवाय इतर राहणार नाही असा आम्हाला आत्मविश्वास आहे। त्यामुळे या हॉस्पिटलची भरभराट व्हावी आणि या निवासामध्ये सर्व परिवारांना, लोकडे परिवारांना सुख शांती इथं यश प्राप्त व्हावं अशी एक मंगल भावना व्यक्त करतो आणि डॉक्टर साहेबांना, लोकडे ताईंना, सर्व परिवारांना त्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। सर्वांचं मंगल हो। एप्रिल 2026 रोजी मातोश्री हॉस्पिटलचं जे काही आम्ही स्वप्न पाहिलेलं होतं की 5 वर्षापूर्वी आम्ही मातोश्री हॉस्पिटल गवळी मारुती मंदिर येथे चालू केलेलं होतं, मात्र त्या ठिकाणी जे काय आहे ते रेंटवर होतं म्हणजे किरायाच्या ठिकाणी। त्या ठिकाणी जे काही ज्या परिस्थितीत जे उपलब्ध होतं त्या पद्धतीत आम्ही आजपर्यंत तिथे सेवा दिलेली आहे। 5 वर्षाच्या प्रयत्नानंतर
खूप तडजोड करून हे हॉस्पिटल उभारलेलं आहे आणि आम्हाला असं वाटत होतं की हे मॅटर्निटी अँड नर्सिंग होम आहे, तर गरोदर माता जे आहेत, जे किंवा कुठले ऑपरेशन्स आहेत, या ठिकाणी आम्ही लोकांना चांगल्या अँबियन्स मध्ये हे सगळ्या पुरवल्या जाव्यात अशी एक आमची इच्छा होती. वसमत मध्ये आता सध्या आपण जे काही हॉस्पिटल केलेलं आहे हे स्त्रियांसाठीचं 20 बेडचं एकमेव असं सुसज्ज हॉस्पिटल आहे, ज्या ठिकाणी प्रत्येक मातेला आपण ते जे म्हणतील, नातेवाईक जसे म्हणतील तशा सुविधा उपलब्ध आहेत. एसी रूम म्हटलं एसी रूम, नॉन एसी म्हटलं नॉन एसी रूम, ज्या पद्धतीनं त्यांना सुविधा पाहिजे त्या पद्धतीचं आपण इथं उपलब्ध केलेलं आहे. त्याच्यानंतर सर्व ऑपरेशन्स इथं होतील, नॉर्मल डिलिव्हरी पण होतील आणि जे काही बऱ्याचशा तक्रारी असतात लेडीजच्या ते सुद्धा आम्ही इथं हे करणार आहेत. आणि बरेच वेळेस नॉर्मल डिलिव्हरीसाठी प्रयत्न करत नाही असं बरेच लोकांचं म्हणणं होतं. मात्र आता या ठिकाणी आता आम्ही इथं स्वतःच राहणार आहेत, तर 24 तास जोपर्यंत तिला त्रास सहन होईल तोपर्यंत आम्ही देणार. किंवा जर ज्यांना वेदना रहित प्रसूतीचा एक प्रकार असतो ज्याच्यामध्ये त्यांना त्रास न होता आपण प्रसूती करू शकतो, हे सुद्धा आपण इथं केलेलं आहे. दुर्बिणीचे ऑपरेशन सुद्धा आपण इथं करणार आहे. त्याच्यानंतर आपण बरेच वेळेस अवघड ऑपरेशन जसे कॅन्सरचे ऑपरेशन्स असतात ते सुद्धा आपण जे लेडीजचे जे काही पिशवीचे, गर्भपिशवीचे कॅन्सर जे आहेत ते सुद्धा आपण या स्तरावर करणार आहेत. कालांतरानं काही दिवसामध्येच आपण हे पूर्ण हॉस्पिटल लोकांना सुविधा व्हाव्यात, पैसे लागू नयेत या हिशोबाने काही कालावधीमध्येच हे हॉस्पिटल सुद्धा कॅशलेस करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि लवकरच ते होईल. त्याच्यानंतर आपल्या इथे सोनोग्राफीची व्यवस्था सुद्धा काही कालावधीमध्ये आम्ही चालू करणार आहेत आणि हे सर्व सुविधा कॅशलेस करण्याचा आमचा विचार आहे, जेणेकरून कुठल्याही रुग्णाला आर्थिक बुर्धन पडू नये याचा आमचा प्रयत्न राहील. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.